त्यांना आपण काय देणार आहेत? कारण इकडे 10 बाय 20ची रूमं म्हणजे 300ची, काहीकांची 400ची असतील. मग त्यांना तुम्ही कसं प्राधान्य देणार आणि त्यांना आपण काय देणार आहेत? आज बिल्डिंग प्लॅन बनवताना त्यांना तुम्ही फ्लॅट देणार असेल तर कितीचा एरिया देणार आहेत आणि निःशुल्क देणार आहेत का कसं देणार, त्या संदर्भात विचारणा केली. मला असं माहिती पडलं की इकडे जायका कंपनी आहे, ती काहीतरी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर माझी मागणी होती की इकडचे भूमिपुत्र किंवा स्थानिक जसे अन्य राज्यातून आलेले व्यावसायिक आहेत, जे वर्षानुवर्ष आपल्या वसई तालुक्यात राहतात, अनेक सुंदर असे विकासक आहेत, तर त्यांना पहिला प्राधान्य आपण द्यावं. तुमचा जो प्लॅन आहे त्या प्लॅनच्या माध्यमातून ते विकास करतील. त्यांनी स्वतःने काल सांगितलं ना, जय जयकार केला की आमचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न होतं, ड्रीम प्रोजेक्ट होतं. मग मला वाटत नाही तिकडे ते विरोध करतील का, काही अडथळा करते, मला वाटत नाही. नमस्कार, मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ यूथ, विचार युवकांची. सध्या आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहे. ज्या प्रकारे आपण बघू शकतात की येत्या काळामध्ये आता बुलेट ट्रेनचं काम संपूर्णपणे पूर्ण होणार आहे आणि त्याचा काहीतरी लाभ वसई विरारच्या नागरिकांना नक्कीच भेटणार आहे. पण ज्या परिसरातनं त्या बुलेट ट्रेनची पटरी गेली होती त्या ठिकाणचे स्थानिक लोकांना त्याचा हक्काचा मोल भेटला का, या सर्व गोष्टीवरती चर्चा करण्यासाठी थेट आपण प्रभाग क्रमांक 8चे नगरसेवक सचिन देसाई बरोबर आपण उपस्थित आहे. त्यांचं काय म्हणणं आहे, या प्रकारे काल त्यांनी सभागृहात एक प्रस्ताव मांडला होता आणि कुठे ना कुठे महापौर साहेबांनी त्या गोष्टीवरती स्थगिती आणली होती. या सर्व गोष्टी चर्चा करण्यासाठी थेट आपण सचिन देसाई बरोबर बोलणार आहे. सचिन देसाई, नमस्कार. नमस्कार. काय म्हणणं, काल तुम्ही प्रस्ताव मांडलेला आणि त्यानंतर महापौर साहेबांनी ते स्थगित आणली, काय विषय कालचा विषय असा होता की काल सर्वसाधारण सभागृहामध्ये लोकल एरिया प्लॅन हा नगर रचना विभागाने दाखवण्यात आलेला. आमची मागणी ही होती की लोकल एरिया प्लॅन काढताना स्थानिक लेवल पातळीवर आपण काय सर्वे केला आहे, तिकडच्या स्थानिक लोकांना आपण भेटले का, किती रूम आहेत, किती एरिया आहे, किती एरिया ओपन आहे, कुठे फॉरेस्ट आहे, कुठे गुरुचरण आहे, याचा तुम्ही सर्वे केला असेल, जागेवरचा जाऊन सर्वे केला असेल तर आम्हाला तुम्ही दाखवा. आणि तुम्ही कुठला प्लॅन बनवला आहे, कुठलं नियोजन केलं आहे की तुम्ही कसा एरिया परिसर डेव्हलप करणार आहे, त्या संदर्भात नगररचनाने आम्हाला काही दाखवलं नाही. आम्ही दाखवतो, सांगतो. मग त्या विषयावरती मी चर्चा केली आणि महापौर साहेबांना सांगितलं की तिकडचे स्थानिक जे 5-6 गाव मौजे येतात, जसं मौजे मोरे, धानिव, गोखिवरे, मौजे, या परिसराचे स्थानिक घरं आहेत, त्या संदर्भात तुम्ही काय विचार केलेला आहे. आणि हा परिसर स्लम आहे, एक 25-30 वर्षापासून राहणारी वस्ती आहे. तर या परिसरामध्ये राहणाऱ्या नागरिकांसाठी तुमचा काय वेगळा नियोजन आहे का, की तुम्ही ह्या ज्या 2 किलोमीटर एरिया जो 464 एकर जागा आहे त्या परिसरामध्ये कुठे एका ठिकाणी देणार आहे की हाय त्या जागेवरतीच आपण डेव्हलप करणार आहे, त्याबद्दल मी त्यांना विचारणा केली. आणि माझी मागणी एकच होती की आज 25-30 वर्ष जी वस्ती इथे राहिलेली आहे त्यांना पण या सुंदर परिसर आणि चांगल्या परिसरामध्ये राहण्याची संधी मिळावी. आणि त्यांना आपण काय देणार आहेत? कारण इकडे 10 बाय 20ची रूमं म्हणजे 300ची, काहीकांची 400ची असतील. मग त्यांना तुम्ही कसं प्राधान्य देणार आणि त्यांना आपण काय देणार आहेत? आज बिल्डिंग प्लॅन बनवताना त्यांना तुम्ही फ्लॅट देणार असेल तर कितीचा एरिया देणार आहेत आणि निःशुल्क देणार आहेत का कसं देणार, त्या संदर्भात विचारणा केली. आणि दुसरा विषय हा होता की मला असं माहिती पडलं की इकडे जायका कंपनी आहे, ती काहीतरी इन्व्हेस्टमेंट करणार आहे. तर माझी मागणी होती की इकडचे भूमिपुत्र किंवा स्थानिक जसे अन्य राज्यातून आलेले व्यावसायिक आहेत, जे वर्षानुवर्ष आपल्या वसई तालुक्यात राहतात, अनेक सुंदर असे विकासक आहेत, तर त्यांना पहिला प्राधान्य आपण द्यावं. तुमचा जो प्लॅन आहे त्या प्लॅनच्या माध्यमातून ते विकास करतील, ही माझी पहिली प्रामुख्याने मागणी होती. दुसरी मागणी अशी होती की आपण जो बुलेट ट्रेनसाठी कॉलम, रस्त्यांसाठी जो रस्ता केला, त्यांना आपण मानधन दिलं, मान्य केलं, पण त्याच्यामुळे बाधित झालेले रस्ते नाही, लाईट नाही, पाणी, त्यांच्यासाठी पहिला नियोजन करा. आज 2015 त्यांना पाणी नाही आहे. जिथे अर्धा किलोमीटरने यायला लागते, रस्ता नसल्यामुळे आता त्यांना 4 किलोमीटर वणवा मारून यायला लागतो. पाण्याची समस्या आहे आणि जमिनीपेक्षा 6 फूट उंच भरणी केल्यामुळे इकडचं पाणी तिकडे जाऊ शकत नाही, पूर परिस्थिती. त्याबद्दल नियोजन करण्यासाठी मी महापौर साहेबांना निवेदन केलं की आपण नगररचना, माननीय सभागृहातले सदस्य लोकनेते हितेंद्र ठाकूर आणि बुलेट ट्रेनचे अधिकारी यांची एक संयुक्त मीटिंग घेऊन इकडच्या स्थानिकांना विश्वासात घेऊन आपण जो आराखडा काढला आहे तो दाखवा. त्याच्यामध्ये काय बदल करण्याचा असेल तर आम्ही सांगू, किंवा चांगलं असेल तर त्याला आम्ही प्राधान्य देऊन एक चांगला विकास झाला पाहिजे, या माध्यमातून मी त्यांच्याकडे मागणी केलेली आहे. ज्या प्रकारे तुम्ही बघितलं असेल का, ज्या चाळीमध्ये राहणारे तुम्ही सांगितले की 400 एरिया असो, 10 बाय 20चा एरिया असो, त्यांची कॉस्ट 4 लाख होती, पण त्या लोकांना 12 लाख 16 लाख अशी रक्कम पण भेटलेली आहे, पण ते संतुष्ट आहे. त्यानंतर आपण हे प्रस्ताव मांडलाय आणि स्थगिती आणली आहे. त्यानंतर आता भारतीय जनता पार्टी आता विरोधी पक्षात आहे, विरोधी पक्ष तिकडे तुमच्या समर्थनमध्ये येणार का?
बघा, हा भारतीय जनता पार्टी समर्थनमध्ये येणार का विरोध करणार हा नंतरचा विषय आहे. आमची मागणी असेल की जिथे विकास आणि जनतेचं भलं असेल तर तिथे आम्हाला तुम्ही समर्थन द्यावं. आणि हा उपक्रम त्यांनी स्वतःने काल सांगितलं ना, जय जयकार केला की आमचे सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न Dream होतं, project. ड्रीम प्रोजेक्ट होतं. मग मला वाटत नाही तिकडे ते विरोध करतील का काही अडथळा करते, मला वाटत नाही. पण त्यांना एकच आहे की जिथे विकास कामं आहेत, आमच्या नेत्याचं एकच आहे, विकास होत असेल तर तिथे सर्वांनी समर्थन दाखवलं पाहिजे. मी पण मागणी करेन की तुम्ही समर्थन द्यावं. ज्या प्रकारे काल पण आपण मोठा गदारोळ पाहायला भेटला होता, एका हाणामारीपर्यंत ही गोष्ट तब्दील झाली होती. ही गोष्ट असताना असं वाटत असेल का ते लोक इझिली ते तुमची गोष्ट मान्य करणार? बघा, कालचा विषय हा वेगळा होता. जेव्हा बुलेट ट्रेनचं प्रेझेंटेशन झालं त्याच्यात मी विषय मांडल्यानंतर त्यांना विषय मान्य पडला. त्यांनी आपले सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांच्या पार्टीचा जयघोष केला. आमच्या सभासदांनी बी ज्यांना आम्ही लोकनेते यतींद्र ठाकूर मानतो, पालघरचे नेते मानतो, आम्ही त्यांचा जय जयकार केला. पण अचानक विरोधी पक्षनेत्यांनी अचानक मध्ये भाष्य केलं म्हणून जनतेने त्यांना घरी बसवलं. हा शब्द वापरणं चुकीचं आहे. जेव्हा तुम्ही जयघोष करत होता आम्ही काही बोललो नाही. आम्ही जयघोष करत होतो तेव्हा तुम्हाला बोलण्याचे काही कारण नव्हतं. तुम्ही हा जो वाक्य काढल्यामुळे तिकडनं आमच्या एका सभासदाने ते वाक्य चुकीचं बोललंय, हे असं बोलू नका हे बोलल्यानंतर तिथे वाद झाला. महापौर साहेबांनी तो विषय संपवला आणि सर्वांना तंबी दिली की आपण असे वाक्य काढू नये कुठल्याही नेत्याचा. मला माझ्या नेत्याचा अभिमान आहे, तसा सर्वांना आपल्या नेत्याचा अभिमान असतो. म्हणून महापौर साहेबांनी सांगितलं की कुठल्याही नेत्याचा अपमान करू नये. आणि आम्ही एकच सांगतो, जेव्हा जेव्हा आमच्या नेत्याबद्दल काही बोलतील आम्ही सहन करणार नाही. जशात तसे उत्तर आम्ही देऊ. वसई विरारमध्ये अनेक समस्या आहे, अनेक गोष्ट आतापर्यंत प्रलंबित आहे. ज्या प्रकारे रस्ते आपण पाहिले असेल अजूनपर्यंत दुरुस्ती झाली नाहीये. येत्या काही महिन्यानंतर पावसाळा लागेल, त्यावरती आता लाईटची समस्या आहे तेही सुद्धा आतापर्यंत जात आहे. आणि दुसरी मोठी समस्या आहे पाणीची, जी येता उन्हाळ्यामध्ये आता पाणी अति मोठ्या प्रमाणात तुटवता होणार आहे. त्यावरती भारतीय जनता पार्टी असो किंवा बहुजन विकास आघाडी बोलताना सभागृहात दिसली नाही. नाही, हे चुकीचा विषय आहे. पहिला मुद्दा जो आपण बघितला असेल 32 गोशवारा 32 आणि 33 यामध्ये पावसाळ्याअभावी खड्डे, पॅचवर्क याचा मोठा बजेट 150 करोडचं बजेट निघाला आहे. तर त्या संदर्भात आमची मागणी एकच आहे की आपण त्याची कामं करताना इंजिनियर जागेवर राहिले पाहिजे चांगल्या प्रकारे. जिथे खड्डे आहेत तिकडेच. नाही तर गेल्या टायमाला तुम्ही बघितलं असेल की सन्माननीय आमदार राजन नाईक साहेबांनी पॅचवर्कचं नारळ फोडला आणि दुसऱ्याच दिवशी रोड वाहून गेला न पाऊस पडता. कारण तिकडे ब्लॉकचे रोड चांगले असताना तिथे पॅचवर्क करून बिलं काढण्याचं काम, टेंडर करण्याचं काम करत होते. त्याला आम्ही विरोध केला. पण या टायमाला सर्वांना सभासदांना विनंती राहील आणि इंजिनियरला सक्तीची तंबी राहील की जिथे जिथे काम आहे ते चांगल्या क्वालिटीचं काम झालं पाहिजे. वसई तालुक्यातील जेवढे काम होतं त्याचे आम्ही ऑडिट करणार आणि जे काम आहे त्याचं त्याला बिल भेटलं पाहिजे. निष्कुद्ध ज्याचं काम असेल तर त्याला आम्ही बिल देणार नाही. हे सरळ महासभेमध्ये आम्ही विषय मांडला आहे. आणि विकास कामं होतीलच. आज आपण हायवेपासून पाण्याच्या लाईनी चालू आहेत. या झाल्यानंतर पावसाळा हा थोडा लांबणीवर लवकर येणार असला किंवा लांबणीवर असेल त्याच्या अगोदर जनतेला पाणी कसं द्यायचं, जो पण आपण मोठ्या लाईनीचं टाकीचं नियोजन करत नाही तो पण मला वाटत नाही इकडे पाण्याची समस्या कमी होईल. कारण ज्या झपाट्याने वसई तालुका वाढते, पण 25 वर्ष 30 वर्ष पाणी पुरेल असं आमच्या लोकनेते यतींद्र ठाकूरांनी नियोजन करून ठेवलेलं आहे. फक्त हे जे मेन लोनचं रोडचं पाण्याच्या लाईनचं झालं, आज इथे माझ्या संतोबनला 25 लाख 15 लाख आणि अजून एक 15 लाखाची टाकी की जे पाणी त्या स्टोर होऊन या परिसराला भेटेल अशा अनेक टाकीच्या मागण्या आम्ही केलेल्या आहेत. येत्या काळामध्ये या पंचवर्षीमध्ये वसई तालुक्याला पाण्याचा कमतरता कधी पुरणार नाही. धन्यवाद. बघितलं, हे होते सचिन देसाई. ज्या प्रकारे नगरसेवक सेकंड टर्म आता झालेले आणि वसई विरारमध्ये असे अनेक नगरसेवक आता नवीन सुद्धा आलेले आहेत. ज्या प्रकारे आता कालचा गदारोळ आपण पाहिला होता, कशा प्रकारे हाणामारीमध्ये गोष्ट तब्दील झाली होती. पण हा सर्वात मोठा प्रश्न आहे की वसई विरारचा विकास कशा प्रकारे होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे. महापौर साहेबाला ही काळाची गरज आहे सर्व गोष्टीवरती गांभीर्याने लक्ष देण्याची. येत्या काळामध्ये आता पावसाळा सुरुवात होणार, त्यावरती पण रस्ते, रोड, नाले कशा प्रकारे स्वच्छ होणार हे सुद्धा बघण्यासारखं आहे. प्रत्येक गोष्टीची अपडेट आमच्या चॅनलवर आम्ही पुढेही तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न करू. धन्यवाद.